नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। कर्म नैव हि संसिद्धी मास्थिता जनकादयः। लोकसंग्रह मे वापी संपश्यन कर्तुमर्हसी। मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा। अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं अर्थात कर्मयोगाचं किंवा साधनारंभ ज्याला ज्ञानोबाराय म्हणतात त्या अध्यायाचं आपण क्रमशः चिंतन करत आहोत। भगवान परमात्मा भक्तराज अर्जुनाला क्षत्रिय असल्यामुळे तो आपलं युद्ध नावाचं कर्म टाकता कामा नये, त्या कर्माचं अनुसरण करावं किंवा कर्माचा स्वीकार करावा। तो का करावा? ब्रह्मदेवाने सगळ्या प्राणीमात्राला तुमच्या सगळ्या प्रकारच्या कामना जर पूर्ण करायच्या असेल तर आपण आपल्या कर्माचं आचरण टाकू नये असा एक उपदेश केलेला आहे। किंवा सृष्टीचं जे काही चक्र सुरळीत पद्धतीनं प्रवाहित झालं आहे या चक्रामध्ये कर्माची विशिष्ट प्रकारची भूमिका आहे। एवं प्रवर्तितम चक्रम सुरळीत राहण्यासाठी सुद्धा कर्मत्याग चांगला नाही, कर्माचं आचरण हे केलंच पाहिजे। सृष्टीच्या चक्रासाठी सुद्धा कर्माची नितांत आवश्यकता आहे। ज्याला आत्मरती आत्मतृप्ती आत्मसंतुष्टी प्राप्त झाली अशा महापुरुषाचं कर्म मात्र आपोआप बंद पडतं। याकरिता ज्ञानोबाराय पुढे उदाहरण देतात। फळली केळी उन्मुळे तैसे आत्मलाभे प्रबळे। जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे। प्रबळ असा आत्मलाभ प्राप्त झाला की आपोआप कर्माचरण सहज थांबतं। जोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्माचरण करावं लागतं। जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना। तवची या साधना भजावे लागे। ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसारही कर्म करा। सृष्टीच्या चक्रासाठी सुद्धा कर्म केलं पाहिजे। जोपर्यंत दृढ ज्ञान होत नाही तोपर्यंत कर्माची नितांत आवश्यकता आहे। आणि भगवान परमात्मा चौथं कारण देतात की क्षत्रिय असणाऱ्या जनकादिकांनी कर्माचा त्याग न करता मोक्षसुख प्राप्त करून घेतलं। अर्जुना जरी तुला मोक्षसुखाची अपेक्षा असेल तर याकरता कर्मत्याग केलाच पाहिजे असं मात्र नाही। शास्त्रातलं एक वचन आलं आहे, संन्यस्य श्रवणम कुर्यात। संन्यास धारण करावा आणि मग तत्त्वज्ञानाचं श्रवण करावं। इथं संन्यास शब्दाचा त्याग असा अर्थ होतो आहे। सगळ्या प्रकारच्या विषयभोगांचा विषयाच्या वासनांचा परित्याग करून श्रवण करावं। त्यामध्ये सुद्धा संन्यस्य श्रवणम कुर्यात त्याग प्रधानच सांगितलेला आहे। जोपर्यंत आपल्याला ही अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्धीसाठी सुद्धा साधकाने कर्म करावं आणि लोकसंग्रहावर नजर ठेवून सिद्ध महापुरुषांनी कर्म करावं। याकरिता उदाहरण 20व्या श्लोकामध्ये दिलं आहे, ते जनकादिकांचं दिलं आहे। क्षत्रिय असणारे राजे आहे पण अधिकार मात्र फार मोठा। आपण एक विचार केला, जानकी मातेचं जनकत्व ज्यांना प्राप्त झालं हा जनकांचा अधिकार आहे। याज्ञवल्क्यांच्या मुखातून उपनिषदाचे पाठ श्रवण करत असताना अग्नीमध्ये आपला देह जळतो आहे पण त्याचं अजिबात भान नाही। ही विदेही अवस्था त्यांना प्राप्त आहे। अष्टावक्र मुनींनी त्यांना उपदेश करावा हा त्यांचा अधिकार आहे। किंवा सर्व संघ परित्याग केलेल्या शुकाचार्यांसारख्या महापुरुषांचा ज्ञानाचा अभिमान तोही निवृत्त करावा हा ज्या जनकादिकांचा अधिकार आहे। त्यांनीसुद्धा अर्जुना कर्मत्याग केला नाही। देख पा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता। संपूर्ण कर्माच्या समूहाचा त्याग न करता मोक्ष सुखाला गवसणी घातली की नाही यासाठी तुझं कर्मावर प्रेम असावं। आणि जर तू हे कर्माचरण केलं तर याचा आणखीन एक लाभ होणार आहे।
तुझं आचरण प्रमाण मानून अनेक प्रकारच्या सामान्य लोकांना वळण लागणार आहे. जे आचरता आपण पया, देखी लागेल लोकायया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. सामान्य पुरुषाला काही कळत नाही. त्याच्या जीवनातले दोष जाण्यासाठी तो कोणाला तरी आदर्श मानत असतो आणि त्याच्याकडे बघून आपल्या जीवनातलं कर्म, आपली साधना किंवा तत्त्वज्ञानाचं तो श्रवण करतो. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. हा ज्ञानोबांचा शब्द फार महत्त्वाचा आहे. स्वतः करता त्यांना कृतकृत्यता आहे. प्राप्तार्थ झाले म्हणजे कृतार्थ झाले. या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जे आपण करायला पाहिजे ते त्यांनी अगोदरच केलेलं आहे, म्हणून प्राप्तार्थ झाले. जीवनातल्या सगळ्या प्रकारची प्रयोजनं संपलेली आहे. निष्कामता पावले, कोणत्याही प्रकारची कामना नाही. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सगळ्या प्रकारचे भोग हात जोडून उभे आहे, पण त्यातला एकही भोग भोगावा ही ज्यांची अपेक्षा नाही, तैसे ऐहिकीचे का परत्रीचे, भोग पायिक झाली आई इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी. किंवा विषय जरी आपल्यासमोर आला तर विषयाला विषय रूपाने जे जाणत नाही, जयाचे सुख दुःखाचे न्यांगे, झगटले मानस चेवो नेगे, विषय पासीही आलिया से नरिगे, हे काय म्हणून उच्चतम अवस्था प्राप्त झाली आणि या अवस्थेमध्ये त्याला कोणत्याही प्रकारची कामना राहत नाही. ज्ञानोबांचं म्हणणं आहे, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मन्येवात्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्त दोच्यते, तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. अशा अवस्थेला प्राप्त झालेल्या महात्म्याला शास्त्रसुद्धा कोणत्या प्रकारचं विधान करत नाही. निस्त्रे गुण्योपथी विचरताम, को विधी को निषेधहा. जो तीन गुणाच्या पलीकडे गेला आहे अशा प्रकारच्या महापुरुषाला अमुक एक करावं असं शास्त्रही सांगत नाही आणि ही गोष्ट करू नये अशा निषेधाचा सुद्धा विषय करत नाही. किंबहुना असा महात्मा शास्त्रविधीचा किंकर अजिबात नसतो. म्हणजे शास्त्र त्याने पाळलंच पाहिजे असं शास्त्राचंही मनोगत नाही. शास्त्राचंही म्हणणं आहे की जे तू करायला पाहिजे ते केलं आहे ना, ब्रह्मप्राप्ती झाली, आता तो आम्हाला वंदनीय आहे. ज्ञानोबांची एक ओवी बघा 15व्या अध्यायामध्ये, वाघ ब्रह्मी सिद्धांता वंद्य तोची, अशी एक ओवी आलेली आहे. 15व्या अध्यायामध्ये शब्द ब्रह्मामध्ये येणारे सगळे सिद्धांत, त्या सिद्धांताला तो वंदनीय आहे. याचा अर्थ काय आहे? शास्त्रसुद्धा त्याला हात जोडून नमस्कार करत आहे. हा त्याचा अधिकार. निष्कामता पावले. पण ज्ञानोबांचं म्हणणं आहे, तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. अशाही महापुरुषाला त्याला ज्ञातव्यसुद्धा नाही, प्राप्तव्य नाही, कोणत्या प्रकारचा भोग भोगावा भोक्तव्यही नाही. या तर फार पलीकडच्या भूमिका आहे. आणि कर्तव्य म्हणजे कर्म अलीकडचं आहे. ज्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञातव्यसुद्धा नाही त्याला कर्तव्य कुठून असणार? परंतु ज्ञानोबा म्हणतात त्याला स्वतःसाठी कर्तव्य जरी नसेल तरी पण तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. जे सामान्य लोक आहेत त्यांच्याकडे नजर टाकल्यानंतर असं लक्षात येतं की सामान्य लोकांना वळण लावण्यासाठी त्यांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये कर्म केलं पाहिजे. कसं कर्म करावं याकरिता ज्ञानोबा दृष्टांत देतात. दृष्टांत हा दृष्टांतासाठी नसतो, तो सिद्धांताची पुष्टी करण्यासाठी असतो. शहाण्या मनुष्याने दृष्टांतामध्ये फार संशोधन करू नये. दृष्टांत सर्वांगाने कधी घ्यायचाही नसतो. दृष्टांत हा एकांगानेच घ्यायचा असतो. दृष्टांत सर्वांगाने जर शोधत बसला तर दृष्टांत सिद्धांत होईल आणि त्याकडे आपली नजर नसायची. ते श्रवण करणाऱ्याचे दोन प्रकार आहेत, श्वानमुखी श्रोता आणि एक आहे व्याघ्रमुखी किंवा सिंहमुखी असणारा श्रोता. असे श्रोत्याचे प्रकार आहे. दोघे जण मस्त बसलेले आहे. श्वानही बसलेला आहे आणि सिंहही बसलेला आहे आणि दोघालाही आपण दगड मारू नये बरं. असं म्हणतात की एखादा वाघ जर आपल्या समोर आला तर विनाकारण तो कधीच आपल्याला धक्का लावत नाही. निसर्गातला कोणताही प्राणी विनाकारण कधीच त्रास देत नाही, मनुष्य सोडून.
बाकी कोणताही प्राणी कधीच आपल्याला त्रास देणारा नाही. त्या वाघाचा नियम असा आहे, तो रस्त्याने जर चालला तर अजिबात आपल्याला त्रास देत नाही. पण जर त्याला तुम्ही दगड मारला तर मग मात्र तुमच्या तो गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहत नाही. हा त्याचा नियमच आहे. मारू नये त्याला, कारण त्याला असं वाटतं की याने मला आव्हान दिलं, आणि आव्हान दिलं की मग त्याचा तो प्रतिकार करतो. तसं वाघाला म्हणा, सिंहाला किंवा कुत्र्याला आपण दगड मारला, मग त्या दगडामध्ये वेग असतो. दगड मारला की कुत्रं जिथपर्यंत दगड थांबत नाही तिथपर्यंत ते पळत जातं. दगड थांबला तर त्याला चाटत बसतं. हा दगडाचा श्वानाचा विषय आहे. तो दगडाच्या पाठीमागे धावणार. पण सिंहाचं मात्र तसं नाही. दगड मारल्याबरोबर तो नेमका कुणी मारला, कोणत्या दिशेनं आला, त्या दिशेचा तो शोध घेतो. तसं श्रवण करणाऱ्याचे दोन प्रकार आहे. दृष्टांत सांगितला तर काही लोक दृष्टांताच्याच मागं पळतात. हा प्रकार चांगला नाही. दृष्टांत कशा करता दिला आहे त्या सिद्धांताचं संशोधन घेतलं पाहिजे. आता ही ज्ञानोबारायांच्या हातवटी आहे. ज्ञानोबाराय कधीकधी एकाच ओळीमध्ये दृष्टांतही सांगतात आणि सिद्धांताचंही प्रतिपादन करतात. तोच विषय या ओळीमध्ये येतो आहे. उदाहरण असं आहे, ज्ञानी पुरुषाला कर्तव्य स्वतःसाठी जरी नसेल तरी पण लोकांसाठी त्याने कर्तव्य कर्म केलं पाहिजे. कसा प्रकार आहे, उदाहरण दिलं आहे. मार्गी अंधा सरिसा, पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा, आचरोनी. या ओळीतला एक एक शब्द महत्त्वाचा आहे बरं. मार्गाने एखादा आंधळा पुरुष चालत आहे तर ज्ञानोबाराय म्हणतात अंधा सरिसा, त्या आंधळ्याच्या बरोबर. बरोबर म्हणजे पावलाला पाऊल नाही, पुढे शब्द वापरला. आंधळ्याच्या बरोबरच चालायचं आहे. बरोबर म्हणजे जेवढा आंधळ्या पुरुषाचा वेग असेल तेवढ्या वेगात चालणं, याला म्हणतात मार्गी अंधा सरिसा. सरिसा म्हणजे बरोबर घ्या. सरिसा शब्दाचा अर्थ होतो बरोबर. त्याच्यासोबत चालायचं आहे, पण चालत असताना मागे नाही चालायचं. चालताना देखण्या पुरुषाने पुढे चालायचं आहे. पुढे देखणाही चाले जैसा. वास्तविक असं आहे, देखण्या डोळस पुरुषाला मार्ग चांगल्या प्रकारे दिसतो आहे. आंधळ्या पुरुषाचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या हातामध्ये काठी असते ना. बऱ्याचदा ते काठीच्या आधाराने चालतात बघा. नेमका नियम असा आहे, गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं एक उदाहरण देत असतात. एखाद्या आंधळ्या पुरुषाने जर ज्ञानेश्वरी पाठ केली, काहीच आश्चर्य नाही. कसं काय आश्चर्य नाही? आंधळ्या पुरुषाने जर ज्ञानेश्वरी पाठ केली तर आश्चर्य का नाही? त्याचं कारण भगवंताने सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये बुद्धिमत्ता प्रदान केली आहे, शक्ती सामर्थ्य आहे. पण आपलं सामर्थ्य मात्र 5 इंद्रियांच्या द्वारे नष्ट होऊन जातं. आणि सर्वात जास्त आपली शक्ती नेत्र इंद्रियाच्या द्वारे नष्ट होते. सर्वात जास्त ते आपल्याला कळतं ना, की आपण किती डाटा संपवितो याच्यावरूनच कळतं की आपली किती नेत्रातली शक्ती नष्ट होते आहे. हे जास्त काही कोणाला विचारायची गरजच नाही. ते आपल्या वापरावर कळतं आहे आपल्याला की किती आपण दूरदर्शन पाहतो. हे नेत्राची शक्ती आहे. आंधळ्या पुरुषाची अंगामध्ये असणारी 100% पैकी 80% शक्ती सामान्य पुरुषाची डोळ्यातून जाते आणि त्याची नेमकी ती शक्ती नष्ट नाही होत. तर ती इतर असणाऱ्या इंद्रियांच्यामध्ये, त्याला आपल्याकडे एक शब्द आहे मराठीमध्ये रूपांतरित, त्याला इंग्रजी कन्वर्ट. ती सगळी शक्ती नेत्र इंद्रियातून जाते आणि त्याच्या हातामध्ये येते. पण आंधळे माणसाला एखादा जर व्यक्ती भेटला आणि जर त्याला स्पर्श झाला की तो स्पर्शाने त्या व्यक्तीचं नाव सांगतो. किंवा कधीकधी ते त्यांना आपण काही चलन दिलं, ते त्यांच्याबरोबर बोटाने पाहतात हे नाणं किती रुपयाचं आहे, किंवा ते ब्रेल लिपीच्या माध्यमातून वाचतात. आंधळ्या पुरुषाने जर ज्ञानेश्वरी पाठ केली तर त्याचं काही आश्चर्य नाही, कारण शक्ती त्याची नीट झाली आहे. आश्चर्य कोणाचं आहे? ज्याला धडधडीत संपूर्ण जगत दिसतंय, जो डोळस आहे, प्रतिबंध फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तरी ग्रंथ पाठ करतो, तर त्याचं आश्चर्य आहे. विस्तार नाही करायचा. आंधळ्या पुरुषाला चालत असताना हातामध्ये जर काठी असेल तर त्याला उंच सखल भागाचं आपोआप ज्ञान होतं, पण काही रस्त्याला त्याला ते कळत नाही. सज्जन माणसं आंधळ्या मनुष्याला मार्ग दाखवतात.
दुष्ट माणसं मार्ग दाखवत नाही, दुष्ट माणसं भलतंच काहीतरी करायला सांगतात. ते उदाहरण दिलं विचारसागरामध्ये. अंध गोलांगुल नावाचा न्याय आहे. आंधळा मनुष्य आहे. त्याने एकाला विचारलं, म्हणे मला अमुक गावाला जायचं आहे, मी कसा जाऊ? दुष्ट व्यक्ती होता. उन्मत्त असणारा बैल, आणि त्या बैलाचं शेपूट त्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं याला अजिबात सोडायचं नाही, हे बरोबर बैल तुला गावात घेऊन जाईल. आणि त्या बैलाला 2-4 चापकाचे फटके मारले. परिणाम काय झाला? त्या आंधळ्याची अवस्था बिकट होऊन गेली. याला अंध गोलांगुल न्याय असं म्हणतात. अगोदरच लोकांना काही कळत नाही आणि लोक मग भलत्याच्याच मागे लागतात की नाही. ज्ञानोबा म्हणतात, तयाचा मंत्र शिके, तया गुरुमार्गा टेके, जयाचा सुगरवा देखे, तयाचा मंत्र शिके येरणे घे. सामान्य माणसं दीक्षा कोणाची घेतात? ज्याची प्रतिष्ठा आहे, प्रसिद्धी आहे, डामडोल आहे, संपत्ती वैभव फार मोठा आहे, अशा लोकांच्या मागं जातात. याला अंध गोलांगुल न्यायच म्हणतात. जरी ते स्वतःला हुशार समजत असले तरीसुद्धा चौथ्या विस्तार नाही करायचा ना. नाही तर तुम्ही असं म्हणा की तुम्हीच सांगितलं श्वानमुखीन हे श्रोता, त्याचा विस्तार नाही करायचा. मार्गाने एखादा आंधळा पुरुष चालत असेल तर त्याला चांगल्या प्रकारे मार्गक्रमण दाखविण्यासाठी पुढे देख नाही चाले जैसा. देखण्या पुरुषाने पुढे चालावं. ते चालणं स्वतःसाठी नाही आहे, आंधळ्या पुरुषासाठी ते आहे. पण तरीसुद्धा देखण्या डोळस पुरुषाने ते चालावं, हा झाला दृष्टांत. ज्ञानोबा त्याचप्रमाणे म्हणता, तैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. जे अज्ञानी पुरुष आहे, शास्त्रानभिज्ञ, ज्यांना स्वतःच्या बुद्धीने शास्त्राचा समन्वय कळत नाही. शास्त्र कळण्यासाठी शब्दाचा अर्थ कळावा लागतो. शब्दाचा अर्थ कळण्यासाठी व्याकरण शिकावं लागतं. शब्दामध्ये शक्ती असते, त्याच्यामध्ये पुन्हा वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, ध्वन्यार्थ काय, गुणार्थ, भावार्थ, हे लय प्रकार आहे. त्यामध्ये हे सगळे प्रकार बघावे लागतात. अज्ञानी पुरुषाला स्वतःच्या बुद्धीने शास्त्राचं कोणत्याही प्रकारे वर्म कळत नाही आणि त्याला धर्म कळणं किंवा धर्माचरण करावं असं वाटतं त्याला. मग काय करावं? त्याने ज्ञानी पुरुषाने त्याच्यासाठी कर्म करावं. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा, सांगोनी शब्द नाही वापरला, आचरोनी. आचरण करावं धर्माचं आणि आपल्या आचरणातून धर्म प्रगट करून अज्ञानी पुरुषाला सांगावं. जसं डोळस पुरुषाने आंधळ्यासाठी पुढे चालावं, तसं ज्ञानी महात्म्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये स्वतःला कर्तव्य नाही पण तरीसुद्धा स्वतः त्यांनी ते करावं. का? अज्ञानी पुरुष तशा प्रकारे वागणार आहे. तीर्थावळीमध्ये एक प्रसंग येतोय बघा. 2 प्रसंग आहे. अगोदरचा पूर्वप्रसंग असा आहे की निवृत्तीनाथादिकांच्या भेटीला नामदेव महाराज इथं आले. मग आल्यानंतर आता हे पंढरीचे प्रेम भांडारी व निवृत्तीनाथ मोठेच आहेत, त्यांनी नमस्कार केला. वारकऱ्यामध्ये नियम आहे, पंढरीशी लोकांनाही अभिमान किंवा पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, प्रतिनमस्काराची अपेक्षा होती. माता निवृत्तीनाथांनी नमस्कार केला. मग त्यांचं अनुकरण ज्ञानोबरायांनी, सोपानदेवानी, सगळ्या संतांनी नामदेवरायांना नमस्कार केला. मग आता फार मोठे लोक नमस्कार आपल्याला करत असतील तर कुणी नमस्कार केला याकडे लक्ष नसतं. नमस्कार कुणी केला नाही याकडे जास्त लक्ष असतं. मुक्ताबाईंनी मात्र अजिबातच नमस्कार नाही केला. म्हणजे का बरं? निवृत्तीनाथांनी नमस्कार केल्यानंतर नामदेवरायांनी कमीत कमी प्रतिनमस्कार तरी करायला पाहिजे होता की नाही? त्यांनी आशीर्वाद दिला, शुभम भवतो कल्याणम, असा आशीर्वाद. हे प्रेम भांडारी आहे. निवृत्तीनाथांनी सांगितलं, अगं मुक्ताई त्यांना नमस्कार कर. म्हणे मी नमस्कार नाही करणार. अगं परमात्मा साक्षात त्यांच्या हातून दूध प्राशन करतोय, हा त्यांचा अधिकार आहे. मग देवाचा शेजार जर अखंड ज्यांना असेल तर मग अभिमान का गेला नाही? नमस्कार नाही करणार, नाही नमस्कार करणार असं म्हटल्यानंतर आता हा भाग एक असा आहे, या प्रसंगामध्ये नामदेवरायांनी नमस्कार केलेला नाही. पण याच्या पुढचा प्रसंग तीर्थावळीमध्ये येतो. नाम याचे भेटी ज्ञानदेव आले, आता लोटांगण घातले नामदेवी. आता मात्र साक्षात त्यांनी लोटांगण घातलेलं आहे. मध्यंतरी विसोबा खेचरांचा अनुग्रह, पूर्ण अवस्था, हा सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे.
नमस्कार केला देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडीभरे, पूजिले आदरे यथाविधी, धन्य तो अवसरू संत समागमू, करीत असे संभ्रमू आवडीचा. हे सगळा प्रकार झाला. आणि मग ज्ञानोबाऱ्यांनी त्यांना एक विनंती केली की तुझी या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे शरीराचे. नामदेवराया आमची विनंती आहे, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन न सांडिती, भूतळीची तीर्थे पाहावी नयनी, असे आर्त मने विष्णुदासा. मला सगळ्या भूतळावर असणारी तीर्थ आपल्या नयनांनी पाहण्याची अपेक्षा आहे. स्वतः ज्ञानोबाराय तीर्थरूप आहे बरं. तीर्थे तया ठाया येती पुण्यत व्हावया, पर्व काळ पायांतळी वसे वैष्णवा. स्वतः तीर्थस्वरूप आहे, तीर्थाला पावन करणारे. पण अपेक्षा काय आहे की सगळ्या भूतळावर असणारी तीर्थ मला पाहिजे आहे. आणि ही तीर्थयात्रा करत असताना तुझी या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे शरीराचे. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन न सांडिती. म्हणून ज्ञानी महात्मे वारकरी संप्रदायाचा नियम आहे, देवाची उपासना, भजन, तीर्थयात्रा यांचा त्याग करत नाही ना. ज्ञानोबाराय वारी करता, सगळे संत वारी करतात. आणि काल तर आपण ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहोत. जगद्गुरू तुकोबाराय आळंदीमध्ये येतात आणि या सगळ्या संतांचं आपण अनुसरण करतो की नाही. त्यांनी खांद्यावर पताका घेतली, माझी जीवीची आवडी पंढरपुरानी नगुडी. परिणाम आपणही वारी केलीच की नाही. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. अज्ञानी पुरुषाला अशा प्रकारे स्वतःच्या आचरणातून धर्म प्रगट करून सांगावा. कारण महाभारतामध्ये एक श्लोक आला, धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्य पंथाः. धर्माचं तत्व अत्यंत निहित ठेवलेलं आहे, जे सामान्य पुरुषाला कळणं अजिबात शक्य नाही. पण महापुरुष ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाला पंथ असं म्हणतात. आणि मग तेनेचे पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. अज्ञानी पुरुषाला धर्म सांगून नाही कळत, त्यांना तो आचरणातूनच कळत असतो. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. भगवान म्हणता, हा गा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे, तीही कवने परी जाणीजे मार्गा ते या. अर्जुना, अज्ञानी पुरुषाला कर्म मार्ग, उपासना मार्ग, योग मार्ग किंवा ज्ञान मार्ग स्वतःच्या बुद्धीने कळणं शक्य नाही. असं जर आपण नाही केलं, कसं? अज्ञानी पुरुषाला आपल्या स्वतःच्या जीवनातून आचरण करून धर्म जर नाही दाखवला, ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे. अज्ञानी त्यालाच म्हणतात ज्याला काहीच कळत नाही. त्याच्यातही दोन प्रकार आहे. एकाला आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कळतं, हा थोडासा बरा आहे. पण एक त्याच्या पुढचा गुणवत्तेचा आहे, आपल्याला अजिबातच कळत नाही, हे सुद्धा ज्याला कळत नाही. हाही अज्ञानीच प्रकार आहे की नाही. मग अज्ञाना काय उमजे, अज्ञानी पुरुषाला कसं बरं समजेल, त्याला कळणार नाही. तीही कवने परी जाणीजे मार्गात या. कवने परी म्हणजे कोणत्या प्रकारांनी त्यांनी या मार्गाला जाणावं. त्यांना मार्ग जाणण्यासाठी एकच प्रकार आहे. कोणता प्रकार? महापुरुषांनी केलेलं आचरण हेच त्यांना प्रमाण आहे. दुसरा त्यांना कोणत्याही प्रकारचा विचार नाही. म्हणून फार मोठी जबाबदारी आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा, समाज घडविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे ना, त्याने फार जपून चाललं पाहिजे बरं. कारण जर त्याचा एक पाऊल चुकला तर त्याच्या मागून चालणारे हजारो पावलं चुकतात. फार मोठी जबाबदारी आहे. ज्यांना असं वाटतं की नाही आपल्या पाठीमागे लोक आपल्याला प्रमाण मानतात, आपला फार मोठा जनसंपर्क आहे किंवा लोक आपल्याला मान्यता देतात, त्या पुरुषाची जबाबदारी फार मोठी असते. मोठ्या पुरुषाला आपल्या जबाबदारीचं आणि कर्तव्याचं सदैव भान असलं पाहिजे, हा नियमच आहे. पण लोकसंग्रह करायचा म्हणजे काही लोकांना गोळा नाही करायचं. आपल्या आचरणातून लोकांना सन्मार्ग दाखविणं याला म्हणतात लोकसंग्रह. आणि ही जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याने फार जपून चाललं पाहिजे. त्याचा एक पाऊल जर चुकला तर मागचे हजारो पावलं चुकतात आणि चुकलेल्या हजारो पावलाच्या दोषाला तो स्वतः कारण ठरतो.
म्हणून त्याने ते बरोबर वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, असा त्याचा नियम आहे. मी एका कीर्तनातलं एक उदाहरण सांगतो, म्हणजे अनुभवातलं. जो पहिल्यांदा कीर्तन नवीन कोणी कीर्तन करू लागला की त्याला काही अनुभव येतात. पहिला अनुभव येतो, पहिला अनुभव. लोक पहिले विसरून जातात, सगळं आठवतच नाही. नेमकं आपण अभंग कोणता घेतला हेच कधी कधी आठवत नाही, असं घडतं. किंवा मग चिंतन विसरतं जास्त लोक पाहिले की. दुसरा परिणाम, हातपाय थरथर कापतात. तिसरा परिणाम, घशाला कोरड पडते. सिदंत्यम गात्राणी मुखम च परिशुष्यते. आणि मग त्या कीर्तनामध्ये मी थोडासा एक गुळाचा खडा, खडी साखरेचा खडा खाल्ला. बरं, आता ते मग बरं वाटलं ना, घशाला थोडासा ओलावा मिळाल्यामुळे बरं वाटलं. एक महापुरुष समोर बसले होते, वैकुंठवासी वैराग्य मूर्ती जयराम बाबांचे ते शिष्य. ते मला कीर्तनात काही नाही म्हटले. कीर्तन झाल्यानंतर म्हटले, अहो माऊली, हे कीर्तन प्रवचन ही आपली भक्तीची साधना आहे. आणि 1 तास किंवा 2 ताससुद्धा जर तुम्ही आपल्या शरीराला किंवा मनाला, इंद्रियांना संयमित जर करू शकले नाही तर भक्ती घडेल कशी? तेव्हापासून ठरवलं की हे घ्यायचं नाही. तिने आज तुम्ही गुळाचा खडा घेतला, उद्या लोक काय काय घेतील काही सांगता येणार नाही. अवघड आहे की नाही? हे कशासाठी सांगितलं? माझ्या लोकसंग्रहासाठी ते नाही सांगायचं, पण महापुरुषांनी पूर्वी असे नियम पाळले की नाही, त्यांनी नियम पाळल्यामुळे आपल्यालाही ते नियम पाळण्याची इच्छा होते. हा त्यांचा लोकसंग्रह आपल्या कामी येतो आहे. हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे, तीही कवनी परी जाणीजे मार्गा तेया. असं जर आपण केलं नाही तर अज्ञानी पुरुषाला नेमकं काय कळणार आहे? त्यांना हा मार्ग तरी कसा कळेल? त्यांना मार्ग दाखविण्यासाठी ज्ञानी पुरुषांनी मात्र चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. आता भक्तराज अर्जुन देवाला असं म्हणतील की भगवान, तुम्ही मला म्हटले आहे की लोकसंग्रहाकडे पाहून मी कर्म केलं पाहिजे, पण मी कर्म केल्यानंतर पाठीमागून येणारे लोकसुद्धा कर्माचरण करतीलच, याला प्रमाण काय? भगवान म्हणतात, सामान्य व्यवहारातला नियम असा आहे. शंका केली भक्तराज अर्जुनाने, मी लोकसंग्रहासाठी कर्म केलं तर माझं कर्माचरण लोकांच्या संग्रहासाठी सन्मार्ग पथक कशा प्रकारे होईल, याकरिता एक व्यवहारातला नियम परमात्मा पुढे सांगतात. हा श्लोक आपल्या पाठच आहे. यद्यदाचरते श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. गीतेतले काही श्लोक आपले, हे आपण गीतेतला कोणत्या अध्यायामध्ये आले हे जरी माहिती नसेल तरी पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य, हा आपला श्लोक पाठच आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः परिपासते. हे काही श्लोक आपल्या पाठच आहे. त्यातला हा एक श्लोक, हा तो तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. आपल्या प्रवचनात सगळे खरे बोलतात बरं. यद्यत् आचरति हि श्रेष्ठः तत्तत् एवैतर जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकः तत् अनुवर्तते. भगवान असं म्हणतात. हा झाला पदच्छेद. श्रेष्ठ, श्रेष्ठ कुणाला म्हणतात? श्रेष्ठ म्हणजे मोठा. मोठा म्हणजे त्याला ज्ञानोबाने वडील शब्द वापरतात. आणि या वडिलांचं काय लक्षण आहे? ज्यांना वेद प्रामाण्य मान्य आहे. वेद प्रामाण्य अभ्युगंतृत्वम शिष्टस्य लक्षणम. हे शिष्टाचं किंवा श्रेष्ठ महापुरुषांचं लक्षण आहे. ज्ञानोबाला हे लक्षण पुढे सांगतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होनी मूर्त अनुष्ठानी जगादेत वडीलचे. हे श्रुती म्हणजे वेदामध्ये आलेले मंत्र, आणि वेदातल्या मंत्राच्या ज्ञानाचं स्मरण जे करून देतात त्यांना म्हणतात स्मृती. म्हणून स्मृती आणि श्रुती दोन्हीचा अर्थ एकच आहे बरं. फक्त श्रुती ही भगवंताच्या निश्वासापासून प्रगट झाली आणि स्मृती ही संत महापुरुषांच्या बुद्धीतून प्रगट झाली, पण दोन्हीचाही अर्थ मात्र एक आहे. म्हणून श्रुती आणि स्मृतीमध्ये येणारा जो विषय, त्या सगळ्या विषयाचा संग्रह केला आणि आपल्या अनुष्ठानातून सगळ्या जगाला ज्यांनी दाखवलं त्यांना म्हणतात श्रेष्ठ. आणि असे श्रेष्ठ पुरुष काय करतात? यत् यत् आचरती. ज्या ज्या गोष्टीचं ते आचरण करतात त्या त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये इतर जनाः,
बाकी सगळे असणारे मनुष्य मात्र तत्तत एव त्या त्या प्रकारचंच आचरण करतात. तत्तत आचरती, त्याचंच ते आचरण करतात. नुसतं आचरण करतात असं नाही बरं. महापुरुषाच्या आचरणाला समाज प्रमाण मानतो आणि त्या महापुरुषांनी ज्ञानासाठी जे प्रमाण मानले शास्त्र, त्याच शास्त्राला सामान्य पुरुष प्रमाण मानतात. थोडक्यात भावाचं आहे, आपल्या गुरुजनांनी जे ग्रंथ वाचले त्याच ग्रंथाला आपण प्रमाण मानतो. आपल्या गुरुजनांनी कादंबऱ्या कधी वाचल्या नाही ना, त्यामुळे आपणही कादंबऱ्या वाचू नये. संयत प्रमाणम करोते, त्यांनी जे प्रमाण म्हणून स्वीकारलं आहे ना, लोक तद अनुवर्तते, लोकसुद्धा त्याच गोष्टीचं अनुसरण करतात, म्हणजे जीवनामध्ये स्वीकार करतात. म्हणून फार मोठी जबाबदारी आहे. आचरण त्यांचंच मानायचं आणि प्रमाणसुद्धा त्यांनी जे मानलं, प्रमाण म्हणजे प्रमाज्ञानाचं जे साधन, त्याला प्रमाण म्हणतात की नाही. यथार्थ ज्ञानाला, अबाधित ज्ञानाला प्रमा असं म्हणतात. त्या विचारसागरात ह्या व्याख्या येतात सगळ्या. प्रमाज्ञान म्हणतात त्याला. कधी कधी ब्रह्मज्ञान असतं. रज्जूवर सर्प असेल तर ब्रह्मज्ञान आहे आणि रज्जू रूपाने कळाला की प्रमाज्ञान आहे. प्रमाज्ञानासाठी प्रमाण असावं लागतं आणि त्या प्रमाणामध्ये म्हणून 6 प्रमाण: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी, हे प्रमाणाचे प्रकार आहेत. त्या सगळ्या म्हणजे यथार्थ ज्ञानाला म्हणतात प्रमा. यथार्थ ज्ञानाची जी साधनं त्याला म्हणतात प्रमाण. आणि सगळ्यात प्रबल प्रमाण कोण असेल तर अपौरुषेय शब्दराशी वेद, हे सगळ्यात प्रबल प्रमाण आहे. म्हणून ज्या महापुरुषांनी जे प्रमाण मानलं त्यालाच आपण प्रमाण मानतो की. ज्ञानोबांनी प्रमाण मानले बघा. या कारणे पै बापा जया अति आपुली कृपा, तेने वेदाची आणि रूपान न कीजे, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. आलं की नाही शास्त्र प्रमाण. त्यांनी शास्त्राला प्रमाण मानलं, लोकसुद्धा त्याच प्रमाणाचं अनुकरण करतात. इतकी मोठी त्यांच्यावर जबाबदारी आहे. जीवनमुक्ती नावाचा एक जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये ज्या महापुरुषाला आपल्या पूर्वदैवयोगाने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची भेट प्राप्त झाली, त्याचा उत्तम अधिकार असल्यामुळे तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश केल्याबरोबर ज्याची वृत्ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक झाली आणि अहम ब्रह्मास्मी इत्याकारक झालेली वृत्ती कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होणी उठी कौनो इकोजो, असा हा अविरळ अधिकारी आहे. त्याला श्रवण केल्याबरोबर ब्रह्मज्ञान झालं. ते ब्रह्मज्ञान अनादी काळाचं अज्ञान त्यालाही नष्ट करतं आणि अज्ञानाचं कार्य असणारं जगत किंवा वेष्टीरूपाने देहात्मभ्रांती त्यालाही घालवतं. म्हणजे अज्ञानाचा नाश, अज्ञान कार्याचा बाध ब्रह्मज्ञानाने होतो. आता ब्रह्मज्ञान ज्याला झालं आणि अशा महापुरुषाचं काही आयुष्य प्रारब्धाने शिल्लक राहिलं असेल तर त्याला त्या अवस्थेपर्यंत जीवनमुक्त म्हटलं जातं. कारण ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर त्याचा देह लगेच काही पडत नाही आणि जर ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर देह पडला तर ब्रह्मज्ञानासाठी कोणीच प्रवृत्त होणार नाही. लोक म्हणतील नको बा, रोगाने माणसं जातात, तसं ब्रह्मज्ञानाने पण जायला सुरुवात झाली, त्यामुळे कोणी ब्रह्मज्ञानासाठी प्रवृत्त होणार नाही. ज्याला ब्रह्मज्ञान झालं, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मबुद्धी झाली की देहबुद्धी जात असते आणि देहबुद्धी निघून गेली. आता त्याला देह असतानासुद्धा देहाचं भान राहत नाही. सांडोनी अंगीची खोळी, सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. किंवा एखादा घट फुटला तर त्या घटातला आकाश महाकाशाशी एकरूप होऊन जातं. तसं त्या महापुरुषाची वृत्ती ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाली की फक्त आयुष्याच्या मुठीमध्ये केवळ देह पाठीमागे राहतो आणि त्याला म्हणतात जिवंत असताना मुक्त, म्हणून जीवनमुक्त. आणि असा जो जीवनमुक्त पुरुष आहे त्याच्या त्या जीवनमुक्तीचे शास्त्रामध्ये 5 प्रकारची प्रयोजनं सांगितली आहे. म्हणजे फलं सांगितली. कोणती कोणती फलं आहे थोडासा विस्तार या श्लोकाकरता करायचा आहे, पुढे नाही करणार विस्तार. 5 प्रकारची प्रयोजनं. पहिलं प्रयोजन आहे ज्ञान रक्षा, म्हणजे ज्ञानाचं संरक्षण करायचं. दुसरं आहे तप,
विसंवादाभाव, दुःख नाश आणि सुखाविर्भाव ही 5 प्रकारची फलं जीवनमुक्तीमुळे प्राप्त होतात. त्यातलं पहिलं फळ आहे ज्ञानरक्षा. ज्ञानरक्षा म्हणजे काय? ज्ञानाचं संरक्षण करणं. यावर पूर्वपक्षाने शंका घेतली. योग्य प्रमाणापासून जर आपल्याला ज्ञान झालं, ज्ञान एकदाच होत असतं, त्या ज्ञानाचा पुन्हा बाध होत नाही. मग एकदा ज्ञान झालं तर पुन्हा त्याचं संरक्षण करण्याची गरज काय? प्रश्न विचारला त्यांनी. शास्त्राने त्या उत्तर पक्षाने उत्तर असं दिलं आहे त्यांना, तुमच्या म्हणण्यानुसार जरी ज्ञान झालं तर मन जर शांत नसेल, चित्त शांत नसेल, तर झालेलं ज्ञानसुद्धा कधीकधी आपल्याला फल देत नाही. त्याने उदाहरण दिलं आहे, एखादा कितीही प्रदीप्त अग्नी असेल, पण त्या अग्नीच्या समोर जर एखाद्या पुरुषाने मणी, मंत्र, औषध यांचा वापर केला तर प्रदीप्त अग्नीसुद्धा लाकडाला जाळत नाही. त्या अग्नीमध्ये सामर्थ्य कोणते जाळण्याचं. पण कधीकधी एखाद्या व्यक्तीकडे मंत्र असतो, काही लोकांकडे मणी असतो, किंवा काही लोक आपल्या तळपायाला औषध लावतात आणि अग्नीहून चालत जातात, त्यांना अग्नी बाधत नाही. मग अग्नीचं जाळण्याचं काम आहे ना, तरीसुद्धा अग्नी का बांधत नाही? प्रतिबंध आल्यामुळे. तसं चित्त जर शांत नसेल आणि तुम्हाला जरी ज्ञान झालं असेल तरी पण त्या ज्ञानाचं आनंद नावाचं फळ मिळत नाही. आणि म्हणून त्या ज्ञानाचं संरक्षण होण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या बरोबर मनोनाश, वासनाक्षय केला पाहिजे. तत्त्वज्ञानाच्या बरोबर मनोनाश, वासनाक्षय करणं याला म्हणतात जीवनमुक्ती. ज्ञान संरक्षणासाठी जीवनमुक्ती आवश्यक आहे. हा झाला एक प्रयोजनाचा विचार. दुसरं प्रयोजन सांगितलं आहे तप. तपाचा विस्तार पुढे नंतर करू, कारण तो आपल्या श्लोकाकरता घ्यायचा आहे. तिसरं फल आहे विसंवादाभाव. विसंवाद म्हणजे मतभेद. ज्याला जीवनमुक्ती प्राप्त झाली त्याच्या जीवनामध्ये मतभेद राहत नाही, शास्त्राचाही मतभेद राहत नाही आणि लौकिक व्यवहाराचाही मतभेद राहत नाही. लौकिक व्यवहारामध्ये मतभेद कुठं असतो? कलह आणि निंदा यामध्ये मतभेद असतो. व्यवहारात कोणताही प्रकार तुम्ही घ्या, व्यवहारातले लोक भाषण करताना एक तर कलह करतात, नाहीतर मग माघारी निंदा तरी करतात. ज्ञानी पुरुष कोणाच्या बाबतीमध्ये काहीच बोलत नाही आणि कोणत्या शास्त्राची तो निंदासुद्धा करत नाही. म्हणून त्याच्या जीवनामध्ये विसंवादाचा अभाव होऊन जातो. थोडक्यात विसंवादाच्या अभावाकरता एकच वाक्य सांगतो, ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये दुराग्रह नसतो. कोणत्याच प्रकारचा कोणताच दुराग्रह नसतो. तो कोणत्या शास्त्रांची सुद्धा निंदा नाही करत. बाकीचे सगळे शास्त्र एकमेकावर तुटून पडतात. ज्ञानी पुरुष मात्र कोणत्याही शास्त्राची निंदा नाही करत. विसंवादाभाव. त्यानंतर चौथा आणि 5वं फल आहे दुःख नाश आणि आनंदा वाप्ती, ज्याला सुखाविर्भाव असं म्हणतात. ज्ञानी पुरुषाने आत्मस्वरूपाला जाणलं की भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरी किंवा आत्मानं चेद विजानीयात् अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. त्या महापुरुषाला दुःख ते कैसे नये स्वप्नाशी. स्वप्नातसुद्धा दुःख अनुभवाला येत नाही. हा दुःख नाशाचा प्रकार आहे. त्या विचारसागरामध्ये एक इमारत आली आहे, सकळ दुःखाला अधिष्ठान शरीर. मग जे शरीरापासून बांधणी सुरू झाली इमारतीची, पाया आत्मस्वरूपाचा अज्ञान. ती इमारत आहे ना दुसऱ्या तरंगामध्ये. पण ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं त्याच्या जीवनामध्ये देहात्मभ्रांतीच राहत नाही. देहात्मभ्रांती नसल्यामुळे मग मेरू पर्वतापेक्षा जरी मोठं दुःख आलं, मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी जो परी भारी चित्त न दाटे. म्हणून त्याच्या दुःखाचा नाश होतो. हे जीवनमुक्तीचं चौथं फळ आहे. आणि आनंदाची प्राप्ती होणं नाही आनंदाशी जोडा का देशे काळे वेदानुवादा. ज्या सुखाची न करवे मर्यादा, किंवा ज्या सुखाला देश काल वस्तू कोणत्याही प्रकारचा परिच्छेद नाही, अशा तो अनंत आनंदाला प्राप्त होतो. हे जीवनमुक्तीचं 5वं फळ आहे. आणि त्यातल्या दुसऱ्या फळाचा थोडा विस्तार करायचा. ज्या जीवनमुक्त महापुरुषाकडे तप असतं, तपामुळे देवत्वाची प्राप्ती होते बरं. आणि ज्ञानी पुरुषाकडे ज्ञानाचं तप असतं, त्या ज्ञानाच्या तपामुळे त्याला देवत्वाचीही प्राप्ती होते
आणि देवत्वाची प्राप्ती होऊन त्याला ब्रह्मज्ञानही प्राप्त होतं. कसं सांगितलं आहे? 6व्या अध्यायामध्ये हा विचार आला. ज्याने ज्ञान साधना केली पण प्रयत्न मंद होता. मंद प्रयत्न पण श्रद्धा चांगली आहे, मग त्याची अधोगती होते का? भगवान म्हणतात अधोगती नाही होत. पार्थ नैव हिनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. एवढं होतं की त्याला प्राप्य पुण्यकृताम लोका, त्याला पुण्य केल्यानंतर जे लोकाची प्राप्ती व्हायला पाहिजे अशा तो स्वर्गात जातो. स्वर्गात देवत्वाच्या शरीराची त्याला प्राप्ती होते. आणि मग शुचिनाम श्रीमताम गेहे किंवा अथवा योगी नामेव या 2 प्रकारच्या कुळामध्ये तो जन्माला येतो. हे त्याचं तप आहे आणि हेच तप त्याला लोकसंग्रहासाठी उपयोगी पडतं. म्हणून ज्ञानीपुरुषाचा लोकसंग्रह हा त्याच्या तपाचा एक प्रकार आहे. ज्या पुरुषाचं मन आणि इंद्रिय एकाग्रता संपन्न असतात ना, हे तप आहे बरं. मन एकाग्र असेल तर तप आहे आणि इंद्रिय ताब्यात असतील तर ते तपच आहे. आणि या तपाचा त्या ज्ञानीपुरुषाला लोकसंग्रहासाठी उपयोग होतो. म्हणजे तो लोकांना चांगल्या प्रकारे मार्ग दाखवू शकतो. हा त्याचा लोकसंग्रह आहे. आणि त्या लोकसंग्रहामध्ये 3 जण समोर येतात. पहिला आहे शिष्य, दुसरा आहे ज्ञानीपुरुषाचा भक्त आणि तिसरा प्रकार आहे तटस्थ. त्या तटस्थामध्ये पुन्हा 2 प्रकार, एक आहे आस्तिक तटस्थ आणि दुसरा आहे नास्तिक तटस्थ, असे त्यामध्ये पुन्हा प्रकार आले आहेत. या सगळ्यांना ज्ञानी महात्मा मार्ग दाखवू शकतो. सगळ्यांना कसा मार्ग दाखवतो? तो मार्ग दाखवतो शिष्याला. ज्ञानीपुरुषाकडे शिष्य महात्मा आला एखादा तर त्या शिष्याला ते ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. आणि ज्याची आपल्या देवावर जेवढी भक्ती असेल, देवाप्रमाणे आपल्या गुरुदेवावरही तेवढीच भक्ती असेल, तर त्याच्या अंतःकरणामध्ये सगळे सिद्धांत आपोआप प्रगट होतात. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरो तस्ये ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. जेवढी आपली देवावर भक्ती तेवढीच गुरुदेवावर भक्ती. तर अशा असणाऱ्या शिष्याला गुरुदेवाकडून एखादा सिद्धांत सांगायचा जरी राहिला तरी त्याची योग्यता असल्यामुळे काही असणारे मंत्राचे अर्थ आपोआप त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतात. हे त्याची काय आहे? भक्ती. म्हणून शिष्याला त्या महात्म्याकडून आपोआप लाभ होतो. हा झाला शिष्य लोकसंग्रह. दुसरा प्रकार आहे भक्तांचा. काही भक्त ज्ञानीपुरुषाला अन्न पुरवतात, राहण्यासाठी त्यांना कुटिया बांधून देतात. त्या पुरुषांनासुद्धा ज्ञानीपुरुषाच्या सेवेपासून चांगल्या प्रकारचं फल प्राप्त होतं, त्यांचाही उद्धार होतो. शास्त्रामध्ये असा विचार आला, जीवनमुक्त महात्मा संसारी पण असू शकतो बरं. मग काय होतं? त्याच्या मुलाकडे जीवनमुक्त महापुरुषाची संपत्ती जाते. संपत्ती, ज्ञान जातं शिष्याकडे, म्हणजे चांगले कर्म शिष्याला मिळतात. ज्ञानीपुरुषाकडून पुण्य होतं ना, ते पुण्य जातं भक्त किंवा शिष्याकडे, संपत्ती जाते मुलाकडे. आणि ज्ञानीपुरुषाच्या हातून जर पाप घडलं तर जे ज्ञानीपुरुषाची निंदा करतात ना, त्यांच्याकडे तिथे पाप निघून जातं. महात्मा मोकळाच राहतो. म्हणजे पाप गेलं द्वेष करणाऱ्याकडे, पुण्य गेलं शिष्य किंवा भक्ताकडे, संपत्ती गेले आपल्या असणाऱ्या मुलांकडे. ज्ञानी महात्मा बंधनमुक्त, जीवनमुक्त आहे. शिष्याला बोध, लोकसंग्रह. भक्तांनी सेवा केल्यामुळे त्यांचंही कल्याण. हा झाला 2 प्रकारचा लोकसंग्रह. तिसरा प्रकार आहे तटस्थ व्यक्ती. त्या तटस्थ व्यक्तीमध्ये एक आस्तिक प्रकार आहे, जो महापुरुषांच्या आचरणाला प्रमाण मानतो आणि ते प्रमाण या ओवीत आहे. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. आला की नाही प्रकार? वडील म्हणजे श्रुती आणि स्मृतीच्या अर्थाला ज्यांनी मूर्त रूपाने आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला आहे त्यांना म्हणतात श्रेष्ठ महापुरुष. ते जे जे करतात सामान्य पुरुष त्यांच्या त्या कृतीला धर्म असं नाव ठेवतात. तो त्यांचा धर्म आहे. तयानाम धर्म ठेविती. आणि त्याच धर्माचं एर म्हणजे इतर सामान्य असणारे सगळे लोक सकळ अनुष्ठिती, त्याचं ते आचरण करतात बरं. हा प्रकार आहे. म्हणून हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्म न सांडावे. अर्जुना, हा असा प्रकार आहे. असा हा प्रकार असल्यामुळे कर्म न संडावे,
तो कर्माचा परित्याग करू नये. जरी तो क्षत्रिय असेल आणि युद्ध नावाचं भयानक कर्म असेल तरी पण कर्म या भावनेतून पाहिलं तर तुला तुझं कर्म टाकता कामा नये. उलट असं आहे, विशेषे आचरावे लागे संती. संतांना तर ते कर्म विशेष करून आचरण करून दाखवावं लागतं. तैसे संत जगी क्रिया करुणी तावी त्यांगी. म्हणून संतावर फार मोठी जबाबदारी आहे. लोकसंग्रह त्यांचा आहे ना जबाबदारी. ते प्रकार सांगायचं राहिला. तटस्थामध्ये आस्तिक प्रकार आहे. तो आस्तिक व्यक्ती संत महापुरुषांच्या आचरणाला प्रमाण मानतो आणि प्रमाण मानून जसं ते आचरण करतात तशाच प्रकारे आचरण तोही करतो आहे. हा झाला आस्तिक. आता एक आला होता नास्तिक. पण त्या नास्तिकाचं कल्याण कसं होईल तर अशा महापुरुषांनी त्या नास्तिक पुरुषाकडे फक्त नेत्रकटाक्षाने जरी पाहिलं तरी त्याचंही आपोआप कल्याण होऊन जातं. इतकं त्यांचं तप असतं. हा तपातला त्यांचा लोकसंग्रह आहे. म्हणून आपण ज्ञानोबाऱ्यांची तुकोबाऱ्यांची पालखी आली तर रस्त्याच्या कडेला उभं राहावं. नेमका वारा त्या दिशेला असावा. जर त्यांच्या पालखीवरून आलेला वारा जरी आपल्याला लागला तरी आपलं कल्याण आहे असं उभं राहावं. ही श्रद्धा असावी. म्हणजे शिष्याला बोध, भक्ताला सेवेमुळे कल्याण, आस्तिक पुरुषाला त्यांचं आचरण प्रमाण, नास्तिक पुरुषावर ज्ञानोबाऱ्यांची दृष्टी जरी पडली तरी त्याचंही कल्याण. म्हणून त्या विपाय आठवला चित्ता तरी ते आपुली योग्यता. हे असोतया ते प्रशंसिता लाभवाती. मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. कचे मुक्ता ती निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. जैसे दिपे दिसे पाहता आपुली वस्तू. मला जवळची आणखीन एक ओवी सांगायची. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. त्या संभ्रमाची आहे ती स्नेह जैसा ये व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. पुण्यपुरुषाचं दर्शन जरी झालं नास्तिक लोकाचा सुद्धा उद्धार होऊ शकतो सहज. हा महापुरुषाच्या लोकसंग्रहाचा प्रकार आहे. म्हणून संतांवर ही फार मोठी जबाबदारी की त्यांनी कर्माचा त्याग करू नये, विशेष करून आचरण करून दाखवावं. प्रभाव फक्त उपदेशाचा वक्तृत्वाचा नसतो. प्रभाव हा आचरणाचा होत असतो आणि आचरणच प्रमाण असतं. तयाचे आचरण करीती प्रमाण आपुले श्रद्धे. ज्ञानोबा म्हणतात त्यांचं ते आचरणच साधक आपल्या जीवनामध्ये प्रमाण करतात. सगळ्यात मोठं प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहिती आहे की शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज पैठण क्षेत्रामध्ये महाभारत रामायण किंवा एकनाथी भागवत ग्रंथ सांगायचे. श्रवण करायला जे जे लोक आले श्रीमंत होते. जुन्या काळात गरिबी होती पण नाथ महाराजांची श्रीमंती. श्रवणाला आले की भरभरून त्यांना साखर द्यायची. ओंझळ ओंझळ भरून दररोज साखर. म्हणजे आपल्या पाठात नाश्ता चालू करावा. विशेष आचरावे लागे संते. भरपूर लोक यायचे. श्रीमंती होती नाथ महाराजांची. एके दिवशी एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली आणि त्याने सांगितलं महाराज हा मुलगा ऐकत नाही. काय झालं, याला गोड खाण्याची आवड आहे. सारखा गुळाचा खडा मागतो. गोड खाल्ला की याच्या पोटामध्ये जंत होतात, पोट दुखतं, प्रचंड वेदना होती आणि हा मात्र माझा ऐकत नाही. बऱ्याच लोकांना असंच वाटतं आई वडिलांना की मुलगा आमचा ऐकत नाही, महाराज तुम्ही तरी काही सांगा. येतात असे बरेच असणारे घटना घडतात. पण नाथाने सांगितलं काही हरकत नाही, मी त्या मुलाला सांगतो पण तुम्ही 7 दिवसांनी या. 7 दिवसांनी बाई मुलाला घेऊन आली आणि मग नाथ महाराजांनी सांगितलं बाळा तुझ्या पोटामध्ये जंत होतात ना त्याचं कारण गुळाचा खडा आहे, गोड खायचं नाही बरं. त्याने सांगितलं हो अजिबात खाणार नाही. त्या बाईने विचार केला का हो, हे वाक्य तुम्हाला त्या दिवशी पाठ नव्हतं का? एवढं एकच वाक्य होतं ना, ते गुळाचा खडा खायचा नाही. 7 दिवसापर्यंत तुम्ही का प्रतीक्षा केली? नाथांनी उत्तर दिलं ज्या दिवशी मुलाला सांगायचं त्या दिवशी मी गुळापासून तयार केलेली गोड पुरणपोळी खाल्ली होती. जे मी खाल्लं आहे ते तू खाऊ नये असं मी त्याला सांगणार कसं? त्याच्यासाठी पहिल्यांदा मी 7 दिवस ते बंद केलं. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती तेची एरानुष्यती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे. ही गोष्ट अशा प्रकारे स्वभावतः निसर्गतः आहे. मनोनी कर्मन सांडावे म्हणून कर्माचा परित्याग करू नये. उलट असा आहे विशेष आचरावे लागे संती. संतांनी तर
या कर्माचं आचरण आपल्या कृतीतून विशेष करून लोकांच्या समोर ठेवावं, असा हा लोकसंग्रहाचा प्रकार. आणखीन काही चिंतन आहे, ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.